म्हणजे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जुनून या ठिकाणी कौशल्यबोध उपक्रमाअंतर्गत वर्ग 8वीचं असेसमेंट यासाठी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल पांढरगौडा येथील संतोष कुंभरे सर हे एक्स्टर्न म्हणून आले आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांची जी नियुक्ती होती ती निभावली. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की शाळेमध्ये आल्यानंतर आपल्याला शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल, शाळेबद्दल आणि एकंदरीत कौशल्यबोध या उपक्रमाबद्दल या शाळेमध्ये आपल्याला काय काय आढळलं किंवा काय चांगलं काय नुकसानीचं आहे ते आपण सांगावं. थँक्यू प्रवीण सर. खरं तर मला खूप चांगलं वाटलं बिकॉज असेसमेंटसाठी माझी निवड झाली. देन मला वाटलं की प्रोग्रॅम कशा प्रकारे कंडक्ट होईल. पण जेव्हा मी या शाळेमध्ये पोहोचलो आणि हे सगळं सराउंडिंग मी बघितलं तर मला खरंच खूप प्रसन्न वाटलं. या शाळेचं सराउंडिंग इतकं छान आहे की सगळे म्हणजे पेंटिंग केलेली आहे आणि स्पेशली आपला जो सब्जेक्ट आहे कौशलबोध या सब्जेक्टसाठी एकदम असं बेस्ट असं एन्व्हायरमेंट या शाळेमध्ये मला दिसलं. त्यानंतर माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्या अकॉर्डिंग मी मुलांकडनं रिटन टेस्ट करून घेतली. रिटन टेस्टमध्ये मी असं ऑब्झर्व केलं की मुलं खूप ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहे. म्हणजे त्यांचा जो रिस्पॉन्स होता तो खूप मला पॉझिटिव्ह वाटला. ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांनी रिटन टेस्ट खूप चांगल्या प्रकारे सॉल्व करून मॅक्झिमम मार्क्स स्कोअर केले. त्यानंतर ओरल प्रेझेंटेशनचा टास्क पण खूप चांगल्या प्रकारे झाला. विद्यार्थ्यांना मी कौशलबोध रिलेटेड, प्रोजेक्ट रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स विचारले आणि मला लगभग सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मुलांकडून मिळाली. तर खूप चांगल्या प्रकारे मुलं या सब्जेक्टसाठी तयार होत आहे. इथले शिक्षक स्पेशली त्या मुलांना खूप चांगलं ट्रेन करत आहे आणि मला असं वाटते की हा जो सब्जेक्ट आहे कौशलबोध आपल्या या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी खूप युजफुल आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि मलाही सांगतो की आज जे मुलं कधीही बोलत नव्हते ते तुमच्यासमोर इंटरव्ह्यू देताना, मुलाखत देताना अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रश्नाचे उत्तर देत होते. त्यामध्ये जे आत्मविश्वास होता तो मला कौशलबोध या उपक्रमामार्फत दिसला. तर मी लाही टीमचे धन्यवाद मानेल की त्यांनी आमच्या शाळेची निवड केली. थँक्यू लाही टीम आणि थँक्यू संतोष. थँक्यू.